नमस्कार. मराठी दिनाचे औचित्य साधून खास आयोजित केलेल्या काव्य पुष्प या कार्यक्रमात मी सौ अपेक्षा मिलिंद बिडकर, साहित्य संपदा प्रशासकीय समितीतर्फे उपस्थित सर्वांचे खूप स्वागत करते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडंसं साहित्य संपदाबद्दल. साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे साहित्य संपदा एक साहित्यातील अग्रणी नाव ठरले आहे. अभिनव उपक्रम आणि साहित्य संपदा हे जणू एक समीकरणच झाले आहे. ओपन माईक किंवा काव्य वाचन असो, आदिवासी पाड्यातील मुलांना साहित्याबद्दल गोडी लावण्यासाठी केलेले कार्यक्रम असो, साहित्य संमेलन असो अथवा उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात घेतलेला सहभाग असो, साहित्य संपदा समूहातील सदस्यांनी कायमच केवळ सहभागच नव्हे तर आघाडीही नोंदवली आहे. 121 तास अखंड चालणारे काव्य संमेलन यशस्वीपणाने आयोजित करून विश्वविक्रमही नोंदवला. कृष्ण माझा सखासारखा उपक्रम कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने समूहातील महिलांनी आयोजित केला होता आणि यशस्वीपणाने, अतिशय सक्षमपणाने तो पारही पाडला. ओपन माईक, गझल कार्यशाळा असे अनेक अभिनव उपक्रम समूहाने आतापर्यंत यशस्वीपणे हाताळले आहेत. केवळ साहित्य क्षेत्रातच नव्हे तर समाजाचेही आपण देणे लागतो, म्हणून या भावनेतून साहित्य संपदातर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रमही राबवले गेले. पूरग्रस्तांसाठी मदत, आदिवासी पाड्यातील मुलांना साहित्याची रुची लागावी म्हणून त्यांच्यासाठी खास वाचनालय, मराठी भाषेची मुलांमध्ये गोडी निर्माण होण्यासाठी विविध शाळांमधून कार्यक्रम आयोजित करणे, गरजू मुले तसेच वृद्धाश्रम यांना मदत पुरवणे असे कितीतरी कार्यक्रम, कितीतरी उपक्रम साहित्य संपदा समूहाने राबवले आहेत. नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे 21 चारोळी संग्रह आणि एक पुस्तक साहित्य संपदातर्फे लॉकडाऊनच्या काळात प्रकाशित करण्यात आले आणि ऑनलाईन पद्धतीने हे प्रकाशन झाल्याने एक वेगळाच विक्रम नोंदवला गेला. आता तर सर्व नवोदित साहित्यिकांना आपले साहित्य कमीत कमी खर्चात प्रकाशित करता यावे यासाठी साहित्य संपदा प्रकाशन संस्था स्थापन करण्यात आली आहे आणि तिचे रजिस्ट्रेशनही झाले आहे. या सर्वांबरोबरच साहित्य संपदाने यूट्यूबच्या माध्यमातून एक डिजिटल प्लॅटफॉर्मही सदस्यांसाठी खुला केला आहे. नुकतेच कळसुबाई शिखर सर करणारी सगळ्यात लहान गिर्यारोहक शर्विका हिच्या मोहिमेला साहित्य संपदा समूहाने सबळ पाठिंबा तर दिलाच, पण साहित्य संपदा समूह सदस्यांनी या निमित्ताने मराठीमधील थोर साहित्यिकांची माहिती शिखरावर पताकांच्या माध्यमातून प्रसारित केली. तरुणांमध्ये मराठीची आवड निर्माण व्हावी, जोपासली जावी, तसेच त्यांना या साहित्याच्या क्षेत्रात वाव मिळावा यासाठी युवा साहित्य संपदा ही स्थापन केली गेली आणि त्याची धुरा तरुणांच्याच हातात सोपवली गेली. संस्थेचे घोडदौड संस्थापक श्री वैभव धनावडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशासकीय समितीच्या देखरेखीखाली आणि समूह सदस्यांच्या सक्रिय सहकार्याने अशीच चालत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशा या समूहाची सदस्य तसेच प्रशासकीय समिती सदस्य असल्याचा मला खूप खूप अभिमान आहे. थोर साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर ते नुसतेच साहित्यिकच नाही तर लेखक, कवी, नाटककार देखील होते. तर ह्यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज हे पहिले साहित्यिक होते, म्हणून त्यांच्या सन्मानार्थ 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या मराठी भाषा दिनाच्या औचित्याने, कुसुमाग्रजांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने
कुसुमाग्रजांचे साहित्य अभ्यासले जावे, त्याचा प्रसार व्हावा यासाठी साहित्य संपदाने हा काव्य पुष्प उपक्रम राबवला आहे। या उपक्रमाअंतर्गत कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे वाचन, त्यांच्या कवितांचे तसेच काव्यसंग्रहांचे रसग्रहण इत्यादी आयोजित केले आहे। चला तर मग आपणही या सगळ्यांचा आनंद घेऊया। उपस्थितांचे परत एकदा स्वागत आणि धन्यवाद। नमस्कार, मी सौ नमिता भालचंद्र जोशी, डोंबिवली येथून मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कविवर्य कुसुमाग्रज यांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील नवलाख उजळती दीप ही कविता साहित्य संपदा आयोजित काव्यपुष्प ह्या उपक्रमाअंतर्गत आपल्यापुढे सादर करते आहे। चला तर ऐकूया कविता। नवलाख उजळती दीप, कविवर्य कुसुमाग्रज यांची। नवलाख उजळती दीप विजेसे येथ, उतरली तारका दळे जणू नगरात। परिस्मरती आणि करती व्याकुळ केव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वाट। माझ घरातील मंद दिव्याची वाट। वाऱ्यावर येथील रात राणी ही धुंद, वाऱ्यावर येथील रात राणी ही धुंद। टाकता उसासे चरण चाल हो मंद। परिस्मरतो वाणिक करतो व्याकुळ केव्हा, त्या परसामधला एकच तो निशिगंध। त्या परसामधला एकच तो निशिगंध। हे लावे भवती, हे लावे भवती सागर येथ अफाट। तीरावर त्या श्रीमान इमारतींचा थाट। परिस्मरतो वाणिक करतो व्याकुळ केव्हा, तो नदी किनारा आणि भंगला काठ। तो नदी किनारा आणि भंगला काठ। बेहोश चढे जलशाना येथील रंग, बेहोश चढे जलशाना येथील रंग। ऋणझुणता नुपुर जीव बने निसंग। परिस्मरतो वाणिक करतो व्याकुळ केव्हा, परिस्मरतो वाणिक करतो व्याकुळ केव्हा। तो आर्त जो मला ऐकविलास अभंग। तो आर्त जो मला ऐकविलास अभंग। लावण्यवतींचा लालस येथ विलास, लावण्यवतींचा लालस येथ विलास। मदिरेवरती माणका परी तरारे फेस, मदिरेवरती माणका परी तरारे फेस। परिस्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा, ते उदास डोळे त्यातील कारुण्य विलास। ते उदास डोळे त्यातील कारुण्य विलास। मनपूर्वक धन्यवाद। नमस्कार, मी सौ सलोनी किरण बोरकर, मुंबई येथून मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रज यांच्या रसयात्रा या काव्यसंग्रहातील आगगाडी आणि जमीन ही कविता साहित्य संपदा समूह आयोजित काव्यपुष्प या उपक्रमात मी सादर करीत आहे। ही षडाक्षरी रचना आहे, तर सादर करीत आहे आगगाडी आणि जमीन। नको ग नको ग, नको ग नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुन। नको ग नको ग आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुन। धावसी मजेत वेगात वरून, धावसी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालले चुरून। छातीत पाडसी कितीक खिंडारे, छातीत पाडसी कितीक खिंडारे, कितीक ढाळसी वरून निखारे। नको ग नको ग,
नको ग आक्रंदे जमीन, जाळीत जाऊ तू बेभान होऊन. ढगात धुराचा फवारा सोडून, ढगात धुराचा फवारा सोडून, गर्जत गाडी ती बोलली माजून. दुर्बळ दुर्बळ अशीच खुशाल ओरड, दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड, जगावे जगात कशाला भेकड. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन. पोलादी टाचा या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन. चला रे चक्रानो, चला रे चक्रानो, फिरत गरारा, गर्जत पुकारा आपुला दरारा. चला रे चक्रानो, फिरत गरारा, गर्जत पुकारा आपुला दरारा. शीळ अन कर्कश गर्वात फुंकून, शीळ अन कर्कश गर्वात फुंकून, पोटात जळते इंधन घालून. शिरली घाटात, शिरली घाटात अफाट वेगात, मैलाचे अंतर घोटात गिळीत. उद्दाम गाडीचे ऐकून वचन, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन. दुर्बळ भेकड, दुर्बळ भेकाड त्वेषाने पुकारी, घुमले पहाड घुमल्या कपारी. हवेत पेटला सुडाचा घुमारा, हवेत पेटला सुडाचा घुमारा, कोसळे दरीत फुलाचा डोलारा. उठला क्षणार्ध भयान आक्रोश, उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, हादरे जंगल कापले आकाश. उलटी पालटी होऊन गाडी ती, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती, हजार शकले पडली खालती. धन्यवाद. नमस्कार, मी मानसी नेवगी मुंबई येथून मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कविवर्य कुसुमाग्रज यांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता साहित्य संपदा आयोजित काव्यपुष्प या उपक्रमात सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे पृथ्वीचे प्रेमगीत. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. युगामागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळीतले ना उमाळे उसासे, नती आग अंगात आता उरे. विझोनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अणजागती. न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचून या दिव्य तेजक कण. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारुणी दारुण. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुणी हा, करी धूमकेतू कधी आर्जव. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी प्रीतीची याचना लाजुणी, लाल होऊन या लाजरा मंगळ. परी दिव्यते तेज
पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवानेवर. शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने, उले अन सले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालुनी या गळा. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालुनी या गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र होती कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला न्यात मी एक धुली कण. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला न्यात मी एक धुली कण. अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. धुळीचेच आहे मला भूषण. धन्यवाद. नमस्कार, मी विशाखा बेके, तळेगाव दाभाडे पुणे येथून. मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या मराठी माती या काव्यसंग्रहातील छाया ही कविता मी आपल्यासमोर सादर करतेय साहित्य संपदा समूह आयोजित काव्यपुष्प या उपक्रमात. ऐकूयात तर कविता छाया. एकला उजाड माळ छातीस उन्हाचे तडे, एकला उजाड माळ छातीस उन्हाचे तडे. अधीर नेत्रांनी राही पाहात आकाशाकडे. श्यामल स्नेहल वर्षा पातली दूरच्या नभी, श्यामल स्नेहल वर्षा पातली दूरच्या नभी. मेघांची दुमदुमी नादे रत्नांची कमान उभी. अपेक्षा थरारे उरी, अपेक्षा थरारे उरी. शीतल समीरा सवे, अपेक्षा थरारे उरी. शीतल समीरा सवे. सहस्र पाऊस धारा देतील जीवन नवे. वर्षेचे जांभळे ध्वज, वर्षेचे जांभळे ध्वज दिसले क्षितिजावरी. वर्षेचे जांभळे ध्वज दिसले क्षितिजावरी. सावळ्या मांडवामध्ये, सावळ्या मांडवामध्ये नाचली चंदेरी परी. अखेरी अंबर भरे, अखेरी अंबर भरे येई तो सुवर्ण क्षण. अखेरी अंबर भरे येई तो सुवर्ण क्षण. आशेने कातर झाले माळाचे जळके कण. हंतते सावळे स्वप्न, हंतते सावळे स्वप्न तसेच विरून गेले. हंतते सावळे स्वप्न तसेच विरून गेले. सौभाग्य दुरुनी जाई, सौभाग्य दुरुनी जाई. आकाश निरभ्र झाले. सांत्वन माळास एक, सांत्वन माळास एक. पर्जन्य येथे न पडे, सांत्वन माळास एक. पर्जन्य येथे न पडे. पडो न परंतु छाया लाभली हेही न थोडे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रांजली मोहिते, पुणे येथून. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या किनाऱ्या या काव्यसंग्रहातील चौपाटीवर ही कविता साहित्य संपदा आयोजित काव्यपुष्प उपक्रमात सादर करत आहे. चौपाटीवर. दर्यावर आंदोलत होत्या लाल निळ्या रेषा, क्षितिजावरती उगवत होत्या सोनेरी आशा. पश्चिम वारा फुलवित जीवन जगतावर आला, आज पहाटे त्या शूराचा पुतळा थरथरला.
अंधारातून गहन पूजिले स्वप्न दिव्य एक, आयुष्याचा अखंड केला ज्यावर अभिषेक. साफल्याचा सुवर्ण दिन तो उदया चली आला, साफल्याचा सुवर्ण दिन तो उदया चली आला. आज पहाटे त्या शूराचा पुतळा थरथरला. पुलकित झाली अभिमानाने समरशील छाती, डोळ्यांमधल्या सजीव झाल्या हर्षाने ज्योती. पुन्हा एकदा महामंत्र तो ओठांवर स्फुरला, पुन्हा एकदा महामंत्र तो ओठांवर स्फुरला. आज पहाटे त्या शूराचा पुतळा थरथरला. आणि उफाळे सीमेवरती तेजाचा पूर, प्रशांत दर्यावरती पसरे रत्नांचा चूर. अग्निफुलांच्या त्या शिल्पावर भुरभुरल्या माला, अग्निफुलांच्या त्या शिल्पावर भुरभुरल्या माला. आज पहाटे त्या शूराचा पुतळा थरथरला, आज पहाटे त्या शूराचा पुतळा थरथरला. धन्यवाद साहित्य संपदा. नमस्कार. नमस्कार मंडळी, मी रेश्मा रमेश पवार. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा दिवसानिमित्त साहित्य संपदा आयोजित कुसुमाग्रज काव्यपुष्प या उपक्रमाअंतर्गत मी कुसुमाग्रजांची विशाखा या काव्यसंग्रहातील समिधा या काव्याचे अभिवाचन आपल्यापुढे करणार आहे. समिधाच सख्याया दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता. वाहते जिच्यातुनी त्याची जीवन सरिता, वाहते जिच्यातुनी त्याची जीवन सरिता. खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे, खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे. परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता, परी अखंड शोधे वाट समुद्रा करिता. खडकाळ मात तोही जेथून निघाली, खडकाळ प्रांत तोही जेथून निघाली. पथ शोधित आली रानातून अकेली, पथ शोधित आली रानातून अकेली. नच रम्य रावळे कला पूर्णवा घाट, नच रम्य रावळे कला पूर्णवा घाट. तीरावर तुरळक परी अंकुरती बेली, तीरावर तुरळक परी अंकुरती बेली. नवपर्णाच्या या विरल मांडवाखाली, नवपर्णाच्या या विरल मांडवाखाली. होईल सावली कुणा कुणास कहाली, होईल सावली कुणा कुणास कहाली. तोशेल कुणी शापील कुणी दुर्वांस, तोशेल कुणी शापील कुणी दुर्वांस. या जळोत समिदा भव्य हवी वृक्षाली, या जळोत समिदा भव्य हवी वृक्षाली. समिधाच सख्या या यांत कसा ओलावा, समिधाच सख्या या यांत कसा ओलावा. कोठून फुला परी वा मकरंद मिळावा, कोठून फुला परी वा मकरंद मिळावा. ज्या त्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा, जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा. तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा, तरी आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवावा. धन्यवाद. नमस्कार, मी सौ वर्षा पटले रहांगडाले गोंदिया येथून मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहातून कणा ही कविता साहित्य संपदा आयोजित काव्यपुष्प उपक्रमात सादर करत आहे. ओळखलात का सर मला पावसात आला कोणी, ओळखलात का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिणीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली.
भिंत खचली चूल विजली होते नव्हते ते नेले. भिंत खचली चूल विजली होते नव्हते ते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला. पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. धन्यवाद. मी सीमा पाटील, मुंबई येथून. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या करार एका ताऱ्याशी या काव्यसंग्रहातील सूर्यपुत्र ही कविता साहित्य संपदा आयोजित काव्यपुष्प या उपक्रमात सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे सूर्यपुत्र. बाप नसलेल्या साऱ्या अनोरस अपत्यांमध्ये. बाप नसलेल्या साऱ्या अनोरस अपत्यांमध्ये मी आहे सर्वश्रेष्ठ सूर्यपुत्र. मी आहे सर्वश्रेष्ठ सूर्यपुत्र. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील एका अज्ञात संकेतातून आकारलेला. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील एका अज्ञात संकेतातून आकारलेला. होय, मला जन्म दिला असेल कोणा पुरुषाच्या वीर्याने. होय, मला जन्म दिला असेल कोणा पुरुषाच्या वीर्याने. पण गर्भाशयातील काळोखात लज्जास्पद होऊन पडलेले ते अस्तित्व. पण गर्भाशयातील काळोखात लज्जास्पद होऊन पडलेले ते अस्तित्व लाख पाकळ्यांनी साकार झाले, तेजोमय झाले. लाख पाकळ्यांनी साकार झाले, तेजोमय झाले. ते तुमच्या व्यवहाराबाहेर असलेल्या सूर्याच्या आशीर्वादाने आणि धरतीच्या मायेने. ते तुमच्या व्यवहाराबाहेर असलेल्या सूर्याच्या आशीर्वादाने आणि धरतीच्या मायेने. म्हणून तेच कायदे मी मानतो. म्हणून तेच कायदे मी मानतो ज्यांचा उगम माणसात वा माणसाच्या समूहात नव्हे. ज्यांचा उगम माणसात व माणसाच्या समूहात नव्हे, तर सूर्याच्या प्रकाशात आणि पृथ्वीच्या मायेत झाला आहे फक्त तेच. तर सूर्याच्या प्रकाशात आणि पृथ्वीच्या मायेत झाला आहे फक्त तेच. धन्यवाद. नमस्कार, मी कुमारी अस्मिता सावंत, उल्हासनगर येथून. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील कोलंबसाचे गर्वगीत ही कविता साहित्य संपदा आयोजित काव्यपुष्प या उपक्रमासाठी मी सादर करीत आहे. कोलंबसाचे गर्वगीत. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या. समुद्रा डळमळू देता रे, समुद्रा डळमळू देता रे. विराट वादळ हेल काऊ दे पर्वत पाण्याचे. विराट वादळ हेल काऊ दे पर्वत पाण्याचे. ढळू दे दिशा कोण सारे, ढळू दे दिशा कोण सारे. ताम्रसुरा प्राशुनी मातू दे दैत्य नभामधले. ताम्रसुरा प्राशुनी मातू दे दैत्य नभामधले. दडू द्या पाताळी सविता, दडू द्या पाताळी सविता. आणि त्यांची ही अधिराणी दुबंग धरणीला. आणि त्यांची ही अधिराणी दुबंग धरणीला. कराया पाजळू दे पलिता, कराया पाजळू दे पलिता. की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान. की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान. मिळाया प्रमत्त सैतान, मिळाया प्रमत्त सैतान. जमवून मेळा वेताळांचा या दर्यावरती.
जमवून मेळा वेताळांचा या दर्यावरती, करी हे तांडव थैमान, करी हे तांडव थैमान. पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे, पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे. फुटू दे नभ माथ्यावरती, फुटू दे नभ माथ्यावरती. आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी. नाविका न कुठली भीती, नाविका न कुठली भीती. सहकार्यांनो, सहकार्यांनो, काही खंती जन्म खलाशांचा, सहकार्यांनो, काही खंती जन्म खलाशांचा. झुंजण्या अखंड संग्राम, झुंजण्या अखंड संग्राम. नक्षत्रापरी असीम नीला मध्ये संचरावे, नक्षत्रापरी असीम नीला मध्ये संचरावे. दिशांचे आम्हा धाम, दिशांचे आम्हाला धाम. काय सागरी तारू लोटले परताया मागे, काय सागरी तारू लोटले परताया मागे. असे का हा आपुला बाणा, असे का हा आपुला बाणा. त्याहून घेऊ जळी समाधी, त्याहून घेऊ जळी समाधी. सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा, जपावे पराभूत प्राणा. कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती, कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती. जशी ती गवताची पाती, जशी ती गवताची पाती. नाविक आम्ही, नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली. निर्मितो नाव क्षितिजे पुढती, निर्मितो नाव क्षितिजे पुढती. मार्ग आमचा रोकू शकती ना धन ना नादारा, मार्ग आमचा रोकू शकती ना धन ना दारा. घराची वावित भरकाया, घराची वावित भरकारा. मानवतेचे निशान मिरवू महासागरात, मानवतेचे निशान मिरवू महासागरात. जिंकुनी खंड खंड सारा, जिंकुनी खंड खंड सारा. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती. कथा या खुळ्या सागराला, कथा या खुळ्या सागराला. अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत अन आशा. किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला. धन्यवाद. कुसुमाग्रजांच्या विशाखा काव्यसंग्रहातील स्वप्नांची समाधी ही कविता साहित्य संपदा आयोजित काव्यपुष्प ह्या उपक्रमात मी सादर करत आहे. नेत्रहीन ज्योती परी मंद होई शुक्रतारा, नेत्रहीन ज्योती परी मंद होई शुक्रतारा. काळ्या मेघखंडास त्या किनारती निराधारा. स्वप्नांसम एक एक तारा विरे आकाशात, हिरे रात्र कन कन प्रकाशाच्या सागरात. काढ सके गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. रान पाखरांचा आर्त नादनच कानी पडे, संपवुनी भावगीत झोपलेले रातकिडे. पहाटेचे गार वारे चोरट्याने जगावर, येती पाय वाजतात वाळलेल्या पानावर. शांती आणि विपन्नता दाटलेली दिशातून, गज बज गाजविल जग घटकेन दोन. जमू लागलेलं दव गवताच्या पातीवर, भासते भूतारकांच्या आसवांनी ओलसर. काढ सके गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजांच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्ताच्या पावलांशी पडे दूर पुष्परास,
प्राजक्ताच्या पावलांशी पडे दूर पुष्परास, वाऱ्यावर वाहती हे त्यांचे दाटलेले श्वास. ध्येय प्रेम आशा यांची, ध्येय प्रेम आशा यांची, होतसे का कधी पूर्ती. वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगलेल्या मूर्ती. खयांमध्ये बांधलेले बैल होऊन या जागे, गळ्यातेली घुंगरांचा ध्वनी कानी येऊ लागे. आकृतींना दूरच्या त्या येऊ लागे रंगरूप, हालचाल कुजबुज होऊ लागे जागोजाग. काढ सके गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. होते म्हणू स्वप्न एक, एक रात्र पाहिलेले, होते म्हणू वेड एक, एक रात्र राहिलेली. प्रकाशाच्या पावलांची ध्वज चाऊल ये कानावर, ध्वज त्याचे कनकाचे लागतील गडावर. नमस्कार, मी अर्चना गणेश गोरे, पुणे येथून. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या किनारा या काव्यसंग्रहातील शृंखला ही कविता साहित्य संपदा आयोजित काव्यपुष्प या उपक्रमात मी सादर करीत आहे. शृंखला. अमल तुझ्या नेत्रात नाचते नवतीचे चांदणे, हृदयाभवती तुझ्या रुपेरी स्वप्नांची कोंदणी. किशोरपणी ये मावळतीला आता उदयाचली, झगमगते 9 लाख दिव्यांची पहिली दीपावली. वसंत वैभव वाजत गाजत आले तुझी या घरी, मधिर फुलांची पखरण होते तुझी या वाटेवरी. किमया अभिनव तुझ्या करिये स्पर्श तुझा लाभता, लोह शलाकेतून लकाके कनकांची दिव्यता. विचलित अंचल सूर्यफुलांचे 2 कळे त्यातून, मधुर भविष्याकडे पाहती लाजत डोकावूनी. नको पाखरा घरटे घालू नको उसासे असे, उदासीनता प्रौढ जीविता वेढून येथे बसे. घडीभर कूजन तुझे कोकिळे मंजुळले जीवनी, यातच आहे समाधान मज ना अधिकाचा धनी. पसरून जा फुलपंख आपुले अलापीत लावणी, चैत्र जेथल्या वनात करतो पाचूंची पेरणी. चैत्र जेथल्या वनात करतो पाचूंची पेरणी. धन्यवाद साहित्य संपदा. नमस्कार रसिक श्रोते हो, मी सौ स्मिता पेशवे तुळजापूरहून. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कुसुमाग्रजांच्या हिमरेषा या काव्यसंग्रहातील सोंगे नावाची कविता साहित्य संपदा आयोजित काव्यपुष्प या उपक्रमाअंतर्गत मी सादर करत आहे. या ठिकाणी आयोजकांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत ऋणी आहे. ऐका तर मग कविवर्य कुसुमाग्रजांची कविता. शीर्षक आहे सोंगे. तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. जगणे म्हणजे चतुरपणाने सोंगांचे केले संपादन. जगणे म्हणजे चतुरपणाने सोंगाचे केले संपादन. संस्कृती सारी उभी आपुली सोंगावरती. संस्कृती सारी उभी आपुली सोंगावरती. बहुविध सोंगांनी भरलेली आहे ही धरती. बहुविध सोंगांनी भरलेली आहे ही धरती. सोंगपणातच संसाराची सगळी महती. सोंगपणातच संसाराची सगळी महती. सोंग तत्व निपटून काढता उजाड होईल हे रंगायन. सोंग तत्व निपटून काढता उजाड होईल हे रंगायन. तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. मीही सजवितो बरीच सोंगे हे खोटे नाही. मीही सजवितो बरीच सोंगे हे खोटे नाही. तुम्हीही सोंगी कुशल यात ना शंका काही. तुम्हीही सोंगी कुशल यात ना शंका काही.
सनातनापासून प्रथाही चालत राही, सनातनापासून प्रथाही चालत राही. या सोंगांनी केले आहे मरुभूमीचे थोडे नंदन, या सोंगांनी केले आहे मरुभूमीचे थोडे नंदन. तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन, तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. बघा मुखवटे अनेक माझे या भिंतीवर, बघा मुखवटे अनेक माझे या भिंतीवर. प्रेमळ काही कुरूप काही काही सुंदर, प्रेमळ काही कुरूप काही काही सुंदर. इथे वीर हा तिथे साधू तिथे कलंदर, इथे वीर हा तिथे साधू तिथे कलंदर. एक मुखवटा मुखावरी हा, एक मुखवटा मुखावरी हो, करण्यासाठी तुमचे रंजन. तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन, तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. धन्यवाद.